तर बघा काय बातमी आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही पण शासकीय सेवेत कार्यरत असाल तर नक्की हा निर्णय तुमच्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. गेल्या महिन्यात राज्यात नगर परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका संपन्न झाल्या आणि आता या महिन्यात राज्यात महापालिका निवडणुका होणार आहे. महापालिका निवडणुकाचा कार्यक्रम नुकताच काही दिवसापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील सर्वच महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली जाणार आहे. त्यांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी निकालसुद्धा जाहीर होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाने महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 15 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य शासनाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सदर परिपत्रकानुसार 15 जानेवारी 2026 रोजी म्हणजे येत्या गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासह 20 महानगरपालिका क्षेत्राला लागू असेल अशी माहिती राज्य शासनाकडून यावेळी देण्यात आली आहे. या सुट्टीचा राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. मतदारांना महापालिका निवडणुकीसाठी मतदान करता यावे या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतला आहे. 15 जानेवारी रोजी मतदानासाठी जो सुट्टी देण्यात आली आहे ती सुट्टी या आदेश शासनाकडून जारी करण्यात आले 24 सार्वजनिक सुट्ट्यामध्ये समाविष्ट नव्हती. म्हणजे आता वर्ष 2026 राज्यातील सरकारी तसेच निमसरकारी कर्मचारी एकूण 25 दिवस सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे. मात्र सार्वजनिक सुट्टी फक्त संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यक्षेत्रासाठी लागू राहणार आहे. शासनाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात या संदर्भातील माहिती सविस्तर नमूद आहे. दरम्यान मतदानाच्या दिवशी शेअर मार्केटसुद्धा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली नाही, पण मुंबई महापालिकेची निवडणूक पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच तत्सम आदेश जाहीर करण्याची शक्यता आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.